चला मुंबईचे सर्व प्लेयर आपण कॉमेडी बॉक्सच्या उजव्या बाजूला यायचं आहे. तिथे आपण खेळाडू कक्षाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. सर्व प्लेयर्स या ठिकाणी कॉमेडी बॉक्सच्या आपण उजव्या बाजूला या, जिथे खेळाडू कक्ष आपण ठेवण्यात आलेला आहे. चला काय झालं मॅच आपण चालू करा. चला अंपर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण चला डोंबिवली. चला बऱ्याचशाच मॅच आहेत आपण टाइमपास तर करू नका. चला डोंबिवलीवाले आपण सगळे प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. पंच देखील आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मॅच चालू करा मॅच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डोंबिवली संघाला नाणेफेकीचा कौल जिंकून चला मुंबईचे सर्व प्लेयर आपण स्टेजच्या उजव्या बाजूला आपण या. आणि आयोजकांनी सांगितलं या ठिकाणी खेळाडू कक्षामधूनच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. शिस्त पाहायला चाकली आपण चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेली आहे. मुंबईच्या माध्यमातून अनेक वन डाऊनचा प्लेयर देखील आपण अंपरच्या तिथेच पाठवायचा आहे. याची देखील आपण खबरदारी घ्या. वन डाऊनचा प्लेयर आतमध्ये असेल याची आपण नोंद घ्या. चला आजच्या दिवसातील पहिली मॅच पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला डोंबिवली तर दुसऱ्या बाजूला मुंबई. आणि मॅच 4 ओव्हरची असेल याची आपण नोंद दोन्ही टीमनेच घ्या. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. आपण आजच्या दिवसाची खूप साऱ्या शुभेच्छा. बॉल
चला लाल्या भाई आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. काल देखील खूप चांगल्या मॅच आपण या ठिकाणी पाहिल्या. काल एक अर्धशतक आपण योगेश यांचं पाहिलं. चला मुंबईचे आपले प्लेयरची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि डोंबिवली आपण पाहतो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. देवेंद्र आणि नागेश. चार ओव्हरची मॅच असेल याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. आणि पहिला सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होतोय. बॉलर नेम मोतीराम भोईर. हा वाकलर म्हटल्यानंतर मोतीराम भोईरच्या नक्कीच आठवण होते. मात्र हे मोतीराम पाहूया. पहिला षटक पॉवर प्लेचा त्यांच्या हातामध्ये देण्यात आलेला आहे. आणि वाकलनचे आहे मोतीराम भोईर म्हटल्यानंतर डायरेक्ट बुंधा. दांडाना शेंडा ना डायरेक्ट बुंधा. मात्र हे मोतीराम आता पाहूया कशी गोलंदाजी करतील. याच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असतील. आज वीकेंड संडेचा दिवस त्याच्यामुळे सर्व या ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉय करतायत 24 इव्हेंटच्या माध्यमातून. त्यांचंही स्वागत, मान्यवरांचं स्वागत, प्रेक्षकांचं देखील आपण मनापासून मनपूर्वक स्वागत करूया. पहिली बॅच सुरू होते. पहिला चेंडू मोतीराम यांचा. पंचांचा इशारा येतोय गेम इज ऑन. नागेश पाहूया स्ट्रायकर एंडवरती उजव्या हाताचे फलंदाज आणि त्यांच्या समोर नॉन स्ट्रायकर एंडवरती देवेंद्र. साथी गुणलेखक आमच्या समोर आल्हाद जोडले, त्यांचंही स्वागत आहे. काल सतीश दादा देखील चांगली स्कोरिंग केली, चांगलं समालोचन देखील त्यांनी केलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत. कार्पेट पद्धती अशा चेंडू आपण पाहतोय ऑनसाइड मध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळाली आणि या पहिल्या चेंडूवरती देवेंद्र स्वतः सहित आपलं वैयक्तिक नागेश यांनी आपलं खातं उघडे केले. पाहूया आता स्ट्रायकर एंड होती देवेंद्र, गोलंदाज मोतीराम सर देखील चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू त्याने फेकला होता. हा सुंदर चेंडू पाहूया. आक्रमण केलंय, एक धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना दोन धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. सिंगल या डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि या दोन धाव संख्येच्या बरोबरीने तब्बल 3 धाव संख्या लागली ती धावफलकावरती मुंबई संघाची. मुंबई विरोधात डोंबिवली अशी मॅच आपण पहिली पाहतोय. आणि आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. आज का दूसरा दिन ये शोंकले का और अच्छी गेंद यहाँ पे गैप सिलेक्शन सही देखने को मिला. इसी के साथ गेंद जा रही बाउंड्री लाइन के बाहर 4 रन मिली है. बेहतरीन चौका. टोटल 7 रन आ चुके हैं बगैर किसी नुकसान पर. अच्छी शुरुआत कर रहे हैं अपने टीम के लिए मोतीराम जैसे गेंदबाज. पहले गेंद के ऊपर शुरुआत तो अच्छी की थी, लेकिन एक चौका का मार्जिन उनको जरूर मिला है. अच्छी गेंद स्लोअर गेंद की थी, इसके ऊपर प्रहार किया और गेंद जाई जा रही है स्क्वायर लेग के रीजन पर. बैक टू बैक आया दूसरा चौका. पहला चौका हमने देखा था लॉन्ग ऑफ रीजन में, दूसरा देखा स्कोर लेके क्षेत्र बैसी के साथ. ये चौके के मध्य से कुल टोटल आ चुका है 11 रन. अच्छी शुरुआत. गेंदबाज के ऊपर थोड़ा सा टेंशन लग रहा है इस समय. शुरुआत तो अच्छी की थी, लेकिन उसके बाद में 2 चौबे आने के बाद जो स्कोर में बढ़ोतरी हो चुकी है.
छाया रिसॉर्टचे मालक आपण पाहतो आमचे बॉस संजय शेठ विश्वास पाटील टोंडऱ्याचे तेही आलेले आहेत आणि आमची रसारी पोटीप्लाची सर्व टीम आलेली आहे. धनाजी भाऊ आमचे त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत आणि आमचे गाताडे बंधू त्यांचं देखील सरसे स्वागत. आम्ही या लोणावळा इथे ही स्पर्धा एन्जॉय करतो. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. 12 रन टू टोटल 12 धावा धाव फलकावरती. मोतीराम 3-4 बॉलांचा रनअप राईट आर्म और तो विकेट या चेंडू होते केलेला आक्रमण आणि हा चेंडू येतो याच्या दिवसातील पहिला षटकार. बघा पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा लागले धावफलकावरती. छाया रिसॉर्टचे स्वतः मालक आपण होतो आमचे बॉस संजय शेठ आले त्यांचं देखील आम्ही इथे स्वागत करत आहोत. आणि त्यांच्या रिसॉर्टवरती आपण जर गेलं असेल तर बऱ्याचशा ठिकाणी आपल्या विकेंडच्या पार्टी देखील होत आहेत. आणि ज्याच्या वेळेस आमची रायगड क्रिकेट असोसिएशनची जी आपण पाहिलं असेल मार्गदर्शनपर मीटिंग होती त्याच्यासुद्धा सरांनी आम्हाला या ठिकाणी मान्यता दिली. ते आपण पाहतो छाया रिसॉर्टचे स्वतः मालक संजय शेठ या ठिकाणी उपस्थित त्यांचंही स्वागत. देवेंद्रने बघा या ठिकाणी आतापर्यंत 7 धावसंख्येवरती खेळतात ते नागेश. फर्स्ट एड किट या ठिकाणी व्यवस्थित करण्यात आलेले आहे. पहिलं षटक समाप्त झालं आणि मोतीरामच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल एक चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहिलं असेल डोंबिवली संघाला घेऊन गेलेत. बॉलर नेम गिरीश. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 16 आपण पाहिलं असेल 16 धावा. एक चांगली दमदार सुरुवात 18 क्षमस्व 18 धावा लागले त्या धावफलकावरती. एक चांगली दमदार सुरुवात आणि पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर आता फायदा उचललेला आहे मोतीराम दादा यांच्या षटकातील. आता षटक क्रमांक दुसरं घेऊन येतात गोलंदाज गिरीश. आगला वेगळा रणअप लेफ्ट आर्मचे गोलंदाज उजवी एसटी सोडून जाणार हा चेंडू. पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा वाईट. आणि एक अतिरिक्त धावसंख्येच्या बरोबरीनं 19 धावा लागेल धावफलक होती. 19 लॉस ऑफ 0 विकेट. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. डोंबिवली विरोधात मुंबई अशी लढत अशी मॅच आपण पाहतो. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा स्क्वेअर चेंडू आणि 20 धावा लागले त्या धावफलकावर. जो पहिल्या षटकाच्या समाप्ती म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये कारण का या षटकातील एकही चेंडू समाप्त झाला नाही. म्हणजे पहिला सुरुवात चांगली करून दिली आहे. शुरुआत तो काबिल तारीफ हो रही है. अच्छी बल्लेबाजी हो रही है. दोनों बल्लेबाज पैवेलियन अपना यहाँ देखा जाए तो पैवेलियन से सेट होकर आए. ये गेंद अच्छी थी. इस गेंद के ऊपर शायद यहाँ पे खतरा हो सकता है लेकिन ये विकेट देवेंद्र का पारी का खत्म हो चुका है. ये पहली विकेट तलाश थी गेंदबाज को लेकिन काफी अच्छी गेंदबाजी की और इसी के साथ बल्लेबाज 11 रन बना के पैवेलियन में लौटे देवेंद्र. अच्छी शुरुआत की थी. सिंगल से अपना खाता खोला था. 2 चौके उनके तरफ से देखने को मिले थे. नया बैट्समैन इधर है उदय. शुरुआत अच्छी थी मात्र गोलंदाज नागेश एक चाणक्य हा गोलंदाज आहे. पहिले 2 चेंडू स्क्वेअर फेकले. एक रणनीती होती आणि त्या सापळ्यामध्ये खऱ्या अर्थानं देवेंद्र रचलं होतं आणि तिथे त्यांची विकेट मात्र या ठिकाणी मिळाली आहे. अब स्ट्राइक पर होंगे बल्लेबाज उदय. देखना होगा किस तरह बल्लेबाजी कर रहे हैं. 4 ओवर का मुकाबला है. 4 षटकांची मैच. अच्छी गेंद नागेश एक अच्छी गेंदबाजी कर रहा है. हर गिरीश अच्छी गेंदबाजी कर रहा है. हर गेंदबाज के हर गेंद के ऊपर जो टर्न उनको मिल रहा है मिश्रित गेंदबाजी कर रहा है. अच्छी मदद उनको विकेट पर मिल रहा है. 2 पहले वाइड गेंद जरूर आई थी. उसके बाद में जी सटीक लाइन स्टाइल के साथ अब गेंदबाजी कर रहे हैं गिरीश. ये भी अच्छी गेंद थी. लॉन्ग ऑफ रीजन पर गेंद जा रही है. 1 रन तो सनी के साथ पूरा करते हुए दूसरे के लिए कोई गुंजाइश नहीं है और 1 रन के साथ
23 रन, 21 क्षमा चाहता हूँ, 21 रन बन चुके हैं एक विकेट के पश्चात। 21 धाव संख्या लागली ती धाव फलकावरती। गोलंदाज ऍक्शन मात्र आपण पाहिले असेल चांगली आहे। हा सुंदर फटका, प्रहार केलाय क्षेत्ररक्षण, त्याही पेक्षा लाजवाब अप्रतिम टिपलेला हा झेल, विकेट। नागेश जे बाद झाले त्यांनी 7 धावा केल्या। देवेंद्र त्यांची आपण पाहिलं असेल 11 धावा आल्या। म्हणजे सुरुवात चांगली होती, सुरुवाती आपण पाहिलं असतं एक आश्वासक सुरुवात होती। पार्टनरशिप जर आपण पाहिली असेल 18 धावसंख्येची पहिल्या विकेटसाठी होती। आणि आता सलामीची जोडी आपण पाहतोय पूर्णपणे मुंबई संघाची आपण पॅव्हेलियन मध्ये। राकेश न्यू बॅट्समन, गोलंदाज पुढे तयार, पंच बाहेर निघालेत, व्हाईट चेंडू घोषित करण्यासाठी आहे। आणि तिसरी आव्हान तर धाव या सत्रात मिळाली आहे। 22 धाव संख्या लागली ते धाव फलकावरती। 3 एक्स्ट्राचे आतापर्यंत आलेत, बाकी सर्व आपण एक सिंगल एक डबल आणि चौकार षटकारच्या बरोबरीने आपण पाहिले असेल। या विनिंग मध्ये सुंदर चेंडू, ब्लॉकर पदया चेंडू, एक धाव धावून पूर्ण केले। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, कदाचित चेंडूची फेकी चुकीच्या एंडला झाली आहे। 2 धावा, 24 धावा लागले धाव फलकावरती। आणि एकदा 24 इव्हेंट्स ज्याचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय आणि 24 धाव संख्या लागली ते धाव फलकावरती। हा सुंदर चेंडू पाहूया, सेफ प्लॅन हा चेंडू होतोय। दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव सुद्धा सध्या पूर्ण। 2 षटक संपली, 13च्या सरासरीने आपण बघतो 13.50च्या शून्यच्या सरासरीनं 26 धावा। आणि या षटकामध्ये सर आल्या आपण बघतोय आला सर जे आमच्या समाजात गुणलेखासाठी जोडले ते सांगतात की या षटकामध्ये आला तब्बल 8 धावा। 26 धावा टोटल आता आलेले 2 षटकामध्ये। 2 फलंदाज बाद झालेत, 2 विकेट जाने के बाद 26 रन। एक अच्छी शुरुआत है लेकिन आने वाले अभी भी 2 ओवर का खेल बचा है। अभी यहाँ से चौके छक्के आने जरूरी है, एक अच्छा बड़ा टारगेट का देना है, तो यहाँ पे अच्छी बल्लेबाजी करनी होगी। सर्वांचं चला पुढची टीम उपस्थित असेल त्यांनी आपली उपस्थिती या ठिकाणी आमच्या सभेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये नोंदवायची आहे। बॉलर नेम राजा, दिल का राजा। बघा 2 षटक संपली, 23 धाव संख्येवरती आतापर्यंत आपण 2 विकेट होताना 26 धावा, 13च्या सरासरीने 26 धावा। 2 विकेट त्यांचे मात्र बाद झाले। मुंबई संघाकडून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चांगली फलंदाजी होती आहे आणि सर्व प्लेयर्स आपण त्यांना पाहिलं असेल ना एका पेहरावमध्ये आहेत। सर्वांनी आपण पाहिलं असेल ट्रॅक टी शर्ट परिधान केले आणि एकाच पेहरावामध्ये सर्व टीम त्यांची आपण पाहतोय। त्यांना शुभेच्छा आपण देऊया। 28 धाव संख्या लागली ती धाव फलकावरती। एक धाव धावून पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का, मात्र नाहीये। सिंगल वरतीच आपण दोन्ही फलंदाज समाधान मानतात। 29 धावा धाव फलकावरती। उदय केलटा 4 आणि राकेश वैयक्तिक 4 या धाव संख्येवरती। कुठला चौकार नाही षटकार नाहीये, मात्र चौकार षटकार आले ना तर
एक मोठा टार्गेट ठेवला जाईल. ते प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न आणि परमेश्वर. प्रयत्न केलं पाहिजे ना, तर प्रयत्नावरती आपण पाहिलं असेल सक्सेस मिळालेला आहे. आणि ह्या चेंडूवर त्याला चौकार. 33 दोन तिऱ्या धावफलकावरती आपण पाहतोय की धुण्यात तालुक्यावरती आमचे छाया रिसॉर्टचे मालक संजय सेठ बॉस एक फिरकीचे जबरदस्त ते गोलंदाज आहेत. ज्या डे नाईट स्पर्धेमध्ये आणणं त्यांना आपण गोलंदाजी होताना करताना पाहिली आहे. आणि एकदम आपण पाहिलं असेल शांत आणि संयमी आणि मानगर ग्रामपंचायत स्वतः ते सरपंच आहेत थेट जे आमचे बॉस छाया रिसॉर्टचे मालक. जिथे नक्कीच तुम्ही आवर्जून जाऊन तिथं भेट द्या. पर्यटक स्थळासारखं त्या ठिकाणी त्यांनी बनवलं आहे. आणि त्यांचा मानस एक त्या ठिकाणी मोठा स्टेडियमही उभारणार आहेत. तिथं आपण पाहिला एक मोठी अकादमी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल थोड्या दिवसामध्ये मानगर पनवेल इथे. जे आमचे बॉस छाया रिसॉर्टचे मालक संजय शेठ या ठिकाणी हा सामना एन्जॉय करत त्यांचंही स्वागत. सुंदर चेंडू डॉट बॉल डॉट गेंद के ऊपर कोई नंबर है और तीसरी ओवर की आखिरी ओवर गेंद है. पहले सत्र की तीसरी ओवर प्रोग्रेस पर है. 3 गेंद के ऊपर 7 रन आए थे पहले 3 गेंदे में. अल्लाह सर हमको बराबर या ठिकाणी जानकारी दे रहा है. लेकिन स्कोरर ऐसा होना ही चाहिए. जब कमेंट्री करते थे उसके साथ कोई एक स्कोरर अच्छा होता है ना, तो उनका भी बहुत सारा अच्छा रोल होता है. और इसी के साथ 3 ओवर की समाप्ति के बाद 35 रन. इस ओवर में आए 9 रन. काफ़ी अच्छी गेंदबाजी की. और पहले ओवर में जो अपन ने देखा था मोतीराम के गेंदबाज के ऊपर चौके छक्के आए थे, उसके बाद में जो कोई चौका और छक्का देखने को नहीं मिला. और 9 रन ना या षटकामध्ये आल्या त्या 9 धावा आणि एक चौकार मात्र आपण पाहिला. बॉलर नेम शिवाजी. संभाजी संभाजी आलेले आहेत. संभाजी राजे भोसले मात्र आपण पाहिले असं वंशज आहेत. मात्र हे संभाजी आता पाहूया आपण आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. शेवटचा स्टॉकवरचा षटक आपण बघतोय संभाजी सर यांच्या हातामध्ये दिले आहे. हा सुंदर चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जमीन लगतचा हा फटका ऑनसाइड मध्ये जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जातो. आता तर करावंच लागेल कारण की स्टॉकवरचा हा षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न आहे. त्याला सर आम्हाला सांगतायत की आता 37 धावा लागले ते धावफलकावरती. पहिला 18 दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 8 तिसऱ्या षटकामध्ये 9 आणि या षटकाच्या पहिल्या चेंडू होत्या त्या 2 धावा. 3 चौकार 1 षटकार. वाह सर क्या जानकारी है. सही जानकारी आप दे रहे हैं. आपका मैं शुक्रगुजार हूँ कॉमेडी बॉक्स की तरफ से. अरे अच्छी गेंद थी ब्लॉक डाली थी गेंद लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. और यहाँ पे का विकेट मिला है. छह रन पर आउट हो चुके बल्लेबाज उदय. नए बल्लेबाज सिद्धू हैदराबादी सिद्धू पाजी. लेकिन ये सिद्धू अभी देखते कैसे किस तरह की बल्लेबाजी अपनी टीम के लिए कर रहा है. संभाजी अच्छी गेंदबाजी कर रहा है. सिर्फ साउंड तो जरूर देखने को मिला लेकिन 1 रन मिला है. दूसरे रन के लिए यहाँ पे शायद खतरा हो सकता था अगर डायरेक्ट हिट होती तो. लेकिन बाल बच गए इस गेंद के ऊपर. 38 धावा लागले त्या धावफलकावरती. बघा 3 चेंडूमध्ये 1 रनआउट आला आणि 3 धावा आलेत. मग आता 1-2 चौकार षटकार जर का आले ना तर एक धावसंख्येला आपण पहिला असेल आकार दिला जाईल किंवा कलटणी मिळेल असं म्हणूया. मात्र ते आता प्रयत्न करावे लागतील. लेफ्ट आर्म बॅट्समन सिद्धू. चला क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय. ज्याला नेक्स्ट मॅच जी टीम उपस्थित असेल त्यांनी आपली उपस्थिती आमच्या सभेत नोंदवावी.
गिरगाव आणि त्यांच्या विरोधात असताना रायगड असताना गोरेगाव ना, गोरेगाव आणि रायगड रसाडी अशी दुसरी मॅच असेल. सुंदर चेंडू ब्लॉकर पतीचा. हाँ पंचांचा इशारा येतो लेग बाईज. अल्लाह सर, इस झटपट क्रिकेट में मैं रन कैसा भी आने दो, लेकिन रन आना चाहिए क्रिकेट इस मैदान में. दो वाइड और एक बाइज, लेग बाइज. काफी अच्छी जानकारी हमारे साथ दे रहे हैं अल्लाह सर, उनका भी मैं स्वागत करना चाहूंगा. संभाजी 4 गेंदें डाल चुके अभी तक. इस ओवर की इस सत्र की 2 गेंदें बचे और एक अच्छी गेंद थी. कार पर तौर पर गेंद जारी ऑन साइड पे. एक रन आसानी के साथ पूरा किया और दूसरे को तब्दील किया और ये 2 रन के साथ में स्कोर में बढ़ोतरी हो चुकी है. 41 41 पर आ चुका है टोटल. मुंबई टीम इस समय बल्लेबाजी कर रहा है. डोबली टीम उनके साथ भिड़ रही है. इस गेंद के ऊपर 2 रन 43 और इसी के साथ ये पहिलं सत्र का खेळ खत्म हो चुका है. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि या षटकामध्ये आल्या टोटल 8 धावा. गोलंदाजा पृथ्वी करंदर आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये मोतीराम यांच्या आल्या 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8, तिसऱ्या षटकामध्ये 9 आणि या षटकामध्ये शेवटच्या स्लॉकवरच्या षटकामध्ये आल्या ते 8 धावा. टोटल धावसंख्या लागली ती 43 आणि राकेश जी नॉटआउट विनिंग केली 13 धावसंख्याची. सिद्धू नॉटआउट राहिलेत, त्यांच्या वाट्याला कुठला चेंडू झाला नाहीये. 3 वाइट आणि 1 लेग बाइज. क्या जानकारी दे रहे सर, काबिल तारीफ. अब 24 गेंदों में जीतने के लिए 44 रन की जरूरत है. चला रसायनी रायगड आणि त्यांच्या विरोधात गोरेगाव. चला टॉस साठी आपण लागलीच त्याशी संपर्क करा. चला गोरेगाववाले आपण गोरेगाव टीम संघाचे कर्णधार आणि रायगड रसायनी चे कर्णधार आपण टॉस साठी लगेच समोर या. चला गिरगिट टीम के कप्तान अब जा कहीं भी हो, चला टॉस खेळे आहे. चला आपण गिरगाव टीमचे कर्णधार हा चौकार जर आपण पाहिलं असेल ना, पहिल्या ओव्हरमध्ये आले ते 3 चौकार, 2 चौकार 1 षटकार आणि त्या तिसऱ्या ओव्हरमध्ये एकच चौकार आला. त्याच्यानंतर षटकार आपल्याला पाहायलाच मिळाला नाहीये. आता विजयासाठी 24 चेंडूमध्ये 44 धावसंख्येची गरज आहे.
चला रायगड रसायडी आणि गोरेगाव टीम कप्तान राजाभाऊ आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. चला गोरेगाव टीम के कप्तान, गोरेगाव के टीम के कप्तान अब जा कहीं हो स्टेज से संपर्क करिए क्योंकि अगला मुकाबला अपना यहाँ पे होने वाला है. टॉस रायगढ़ रसायनी और गोरेगांव के बीच में दूसरा खेलने वाला है. चला अन्ना गावड़े आप टॉस के लिए आइए. अण्णा गावडे चला टॉस साठी आपण याचे गोरेगाव टीमचे कर्णधार या ठिकाणी आपली प्रतीक्षा करतात, वाट पाहत आहेत. मुंबई संघाने पहिली फलंदाजी केली आहे. 43 धावा जवळ 44 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी डोंबिवली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आतमध्ये आपण पाहतोय आणि एक वन डाऊनचा प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अन्ना गावड़े अपन कुटे असाल अब जा कहीं भी हो, हमारा आवाज आपके पास आ रहा है तो प्लीज तेज से अपन संपर्क करिए. आ रहा है क्या? रायगढ़ रसायनी और गोरेगांव के बीच में पहले दौर का दूसरा मुकाबला के टॉस यहाँ पे होने वाला है. दोनों टीम को शुभकामनाएं. अनंत गातड़े और हमारे धनजी कुरंगे साहब भी आ रहे हैं. रसायनी से डायरेक्ट आ रहे इधर. माहौल तो बहुत अच्छा है साहब. यहाँ पे देखा तो ठंडा हुआ है, ऐसा लगता नहीं. जहाँ पे हमारे पे बारिश हो जाती है तभी ऐसा माहौल बनता है, लेकिन नीचे बहुत गर्मी है. लेकिन कल के दिन में इधर कोई गर्मी महसूस नहीं हुई. दोनों टीम के बीच में टॉस मेमन को टॉस का बॉस रायगढ़ रसायनी पोर्टी में यहाँ पे टॉस जीत चुकी है. अन्ना गावड़े शुभकामनाएं आपके लिए. गिरगांव टीम के लिए अब गेंदबाज समझ चलता हूँ मैदान के अंदर जहाँ पे दूसरा सत्र का खेल चालू है. मुंबई की तरफ से गेंदबाजी के लिए उदय और इस गेंद के ऊपर टैप किया गेंद को. पॉइंट रीजन में गेंद जा रही है. इसी के साथ ये गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन के लिए बेहतरीन फटे स्ट्रोक यहाँ पे देखने को मिला और 4 रन से अपना खाता खुला है. टीम का खाता खुला है. बल्लेबाज सत्यवान इस बल्लेबाज ने 44 रन का पीछा करते समय वीट का जवाब पत्थर से दे रहा है. ऐसा होना चाहिए मुकाबले में. लेकिन गेंदबाज उदय इस गेंदबाज के ऊपर पहली गेंद के ऊपर आगाज किया है और ये अच्छी गेंद. फिर एक बार गेंद काफी देर हवा में फील्डर गेंद के नीचे आ रहा है. 1 रन तो आसानी के साथ पूरा करते हुए दूसरे के लिए कोशिश हो रहा है और 2 रन आसानी के साथ दोनों बल्लेबाज पूरा करते हुए पहले गेंद पर पहली गेंद के ऊपर आया 4 रन और उसके बाद में आया 2 रन. 44 का पीछा करते हुए ये फुलटर्स की गेंद थी. गेंद काफी देर हवा में. शायद इस गेंद के ऊपर भी एक अच्छा स्ट्रोक देखने को मिलेगा और इस गेंद के ऊपर आया 4 रन.
पहले गेंद के ऊपर चौवा, दूसरे गेंद के ऊपर 2 और तीसरे गेंद के ऊपर चौवा। इससे के साथ 10 रन 11 के अवसर से रन बनाने हैं। लेकिन अभी मुंबई के गेंदबाज उदय को अभी समझना होगा कि यहाँ पे 2 चौके तो जरूर लगे हैं, लेकिन आने वाले जो गेंद बचे हैं उसके ऊपर कुछ अच्छा कमबैक उनके तरफ से होना चाहिए। फिर एक बचा यहाँ पे देखा था, जगह बनाई, फाइन लेग और उसके लेके रीजन में गेंद जा रही है, बैक टू बैक आया, दूसरा चौवा। 14 रन। उदय इस गेंदबाज की पूरी तरह इस समय पिटाई हो रही है, लेकिन बल्लेबाज शांत बल्लेबाजी कर रहा है, ठंडे दिमाग से खेल रहा है और ये ठंडक करके खाने वाले खिलाड़ी है। तो देखा जाएगा सत्यवान पहले गेंद के ऊपर 4, दूसरे गेंद के ऊपर 2, उसके बाद 2 गेंदे के ऊपर 2 चौके। 14 रन पर बल्लेबाजी करे इस समय सत्यवान, 44 का पीछा करते हुए। फील्डिंग में कोई तब्दीली नहीं, फील्डिंग तो अच्छा सजाई है। उदय, ये अच्छी गेंद थी, यहाँ पे फील्डर थोड़ी सी खराब कामगिरी करते हुए है, सिंगल को डबल में किया कन्वर्ट और तीसरी की मांग हो रही। देखिए जो सर्कल के अंदर गेंद थी, इस गेंद के ऊपर 1 रन मिलना मुश्किल था, लेकिन जो क्रिकेट है और इस गेंद के ऊपर मिला 3 रन और 3 रन के साथ 44 का पीछा करते हुए 17 रन बगैर किसी विकेट नुकसान पर। एक अच्छी शुरुआत, धीमी शुरुआत थी, लेकिन सेट माइंड में दोनों बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी करा। इस गेंद के ऊपर शायद ऐसा लग रहा था खतरा हो सकता, लेकिन इस गेंद के ऊपर है 4 रन। गुड्डू के बल्ले से निकला 4 रन। जब भी सत्यवान चौके लगे तो मैं क्यों नहीं लगाऊं, ये सोच रहे बल्लेबाज गुड्डू, और गुड्डू के बदले से आया 4 रन। 4 रन से अपना खाता खोला और टोटल आया 44 का पीछा करते हुए 21 रन। पहली ओवर की समाप्ति के बाद 21 रन आए। अभी महज बचे 18 गेंदे और 23 रन की जरूरत। देखो विट का जवाब पत्थर से देते हुए पहले ओवर में आए थे, बम्बई का 18 था, लेकिन उसका जवाब देते हुए 21 रन बने, वो भी बगैर कैसे विकेट गए। 4 चौके लगे थे और एक डबल से था और एक सिंगल था। और इसी के साथ बचे हुए 18 गेंदे, 23 रन की जरूरत है। मुकाबला अभी तक खत्म नहीं हुआ, अभी भी वापसी हो सकती है, इसलिए आज के ये मुकाबले में मुंबई की टीम की लेकिन अच्छी गेंदबाजी होना जरूरी है। पहली गेंद और फुल टच की गेंदबाजी इस समय भूषण सर इस समय ये गेंदबाजी करे अपने टीम के लिए। सत्यवान के बल्ले से निकला, आप देखने में मिला 2 रन, 23 रन। अभी 21 रन की दूरी है, 17 गेंदे बचे हैं। अच्छा टॉप किया गेंद को, मिड विकेट पे गेंद जा रही, सिंगल ही लेना पसंद किया दोनों बल्लेबाज ने। 24 रन, अभी 20 रन की जरूरत है। बीस रन की अभी भी जरूरत है, शायद ये मुकाबला एक तरफा हो जाएगा ऐसा लग रहा है, लेकिन क्रिकेट है अनुच्छता भरा जो क्रिकेट है, जो क्रिकेट का खेल है, लेकिन इस गेंद के ऊपर आया 4 रन। अभी 16 की जरूरत है। चला रायगड रासायनिक आपण लगत रेडी राहा अण्णा गावडे सगळे प्लेयर घेऊन। सुंदर असा गावड मैदानाची आपण पाहिले असेल सीमारेषा आहे, समोरच लोणावळा पण रेल्वे स्टेशनच्या समोर या ठिकाणी
उपलब्ध असलेलं मैदान 1+1 2 धावा. आता गरज आहे 14 धावसंख्येची. 14 धावसंख्येची गरज 15 चेंडूमध्ये. चला रसायनी रायगड आपण रेडी राहा सगळे प्लेयर घेऊन. पुन्हा एकदा पंचाचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. स्क्वेअर चेंडू 15-13. 15 चेंडू मध्ये आता गरज आहे 13 धावसंख्येची. हा सुंदर चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय. डॉट बॉल. 14-13. आता एखादा विकेट या सामन्यामध्ये डोंबिवली संघाला आपण पाहतो घेऊन येतील. सुंदर चेंडू गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धू यांच्या माध्यमातून. 32. 12 धावसंख्येची आता गरज 12. सुंदर चेंडू पाहूया पुन्हा एकदा गलीमध्ये चेंडू जातोय. सिंगल एक धाव. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या सहाव्या 33 धावा लागल्या त्या धावफलकावरती आणि या षटकामध्ये आल्या तब्बल 12 धावा. 9 चौका. 1 चौका आलाय. षटकार नाहीये. पाणी. चला पाण्याची बॉटल मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. आताची 1 धाव आली ना. 11 धावसंख्येची आता गरज आहे. सिद्धू आता गोलंदाजीसाठी येत आहेत आणि आता 12 चेंडू मध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. मात्र जमेची बाजू आहे डोंबिवली संघाची की बिनबाद एकी अजून त्याचा विकेट गेला नाहीये. मोठी पार्टनरशिप गुड्डू आणि सत्यवान. 21 धावसंख्येत सत्यवान वैयक्तिक फलंदाजी करतायत. त्याच्यामध्ये 9 धावसंख्येत गुड्डू. त्याच्यामध्ये 2 चौकार. 3 चौकारच्या बरोबरीनं आणि सिद्धूचे आहेत 2 चौकार. गुड्डू. चला पाणी आलेलं आहे तिकडे आलं बघा पाणी. आलो. हा रसायनी संघ आपण टॉस जिंकून आणणार. निर्णय काय? फिल्डिंग. आणि गोरेगाव संघाला प्रथम फलंदाजीचा न्यौता दिलेला आहे. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. दोनों टीम को शुभकामनाएं. अच्छा खेल मैदान के अंदर दोनों टीम को देखने को मिलेगा. 11 रन की आता अभी जरूरत है जीतने के लिए. 12 चेंडू मध्ये गरज होती 11 धावसंख्येची. सिद्धू आणि या चेंडूवरती आपण पाहतोय विकेटची संधी निर्माण होऊ शकले असती. मात्र चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षण पोहोचले नाही. 2 धावा या चेंडूवरती आल्या. 9 धावसंख्येची आता गरज. 35 धावा धावफल करीत. 35 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. अकरा गेंदों में 9 रन की जरूरत है. 9 धावसंख्येची विजयासाठी आता गरज. और ये अच्छा स्ट्रोक फाइन लेग रीजन में शायद यहाँ पे लग रहा था 4 रन मिलेंगे लेकिन फील्डिंग यहाँ पे अच्छी हुई. 1 ही रन. 8 रन की जरूरत. 36 आ चुके टोटल बगैर किसी नुकसान पे.
ये सही स्ट्रोक है, जगह बना ली है। नटराज स्टाइल से चौवा लगाया आणि या 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 40 रन आ चुका है टोटल और जीतने के लिए 4 रन की जरूरत। मुकाबला ऐसा लग रहा है कि एक तरफा हो रहा है। चलो रसायनी रायगढ़ अब रेडी रही है, पहले अपने को फील्डिंग करना है। और ये अच्छी गेंद थी, लेकिन यहाँ पे फील्डिंग भी अच्छी सजाई है। इस गेंद के ऊपर मैच सिंगल 41। तीन धाव संख्येची आता गरज आहे, 3 आणि चौकाराने या सामना आपल्या संघाला जिंकून दिलाय। डोंबिवली संघाचं हार्दिक स्वागत। अडलक टीम मुंबई, अच्छा खेल दिखाया था। 43 रन बने थे 44 का, और बिनबाद नॉट आउट रह के दोनों बल्लेबाज ने मुकाबला जीता था। वन साइडेड मुकाबला। सत्यवान ज्यांनी 25 धावांचा एक मोठा योगदान दिलंय आणि गुड्डू 16 धाव संख्येचा। अतिरेक एकही धाव आली नाही बघा सर, मला असं वाटतं ही एक 3 आलेले आहेत, 3 वाईटच्या एक्स्ट्राच्या आल्या आणि हा सामना जिंकलाय तो डोंबिवली संघानं। विजय संघाचं हार्दिक स्वागत आणि पुढच्या सामन्यासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा।